नमस्कार. सातच्या बातमीपत्रामध्ये मी ज्योती आंबेकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. विमान वहन दुरुस्ती विधेयक लोकसभेत संमत. भारतीय मानक ब्युरो विधेयकही पटलावर. तामिळनाडू आणि चेन्नईमध्ये सतत कोसळणाऱ्या पावसामुळे पूरस्थिती गंभीर. केंद्र सरकार तामिळनाडूच्या पाठीशी, पंतप्रधानांचं आश्वासन. लोकसभा आणि राज्यसभेतही पूरस्थितीवर चर्चा. गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक. उद्या संसदेत निवेदन. राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांना मुक्त करण्याचा अधिकार तामिळनाडू राज्य सरकारला नाही, सर्वोच्च न्यायालय. दक्षिण नवी मुंबई स्मार्ट सिटी प्रकल्पाचं काम 4 डिसेंबरपासून सुरू होणार. आणि नागपूर मेट्रो प्रकल्प पूर्ण करण्यासाठी फ्रान्सची कंपनी कर्ज पुरवठा करण्यास तयार. आणि आता सविस्तर वृत्त. लोकसभेत आज विमान वहन दुरुस्ती विधेयक संमत झालं. तसंच भारतीय मानक ब्युरो विधेयकही पटलावर असून त्यावर सध्या लोकसभेत चर्चा सुरू आहे. तामिळनाडू आणि देशाच्या विविध भागांमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीवर आज लोकसभेत चर्चा झाली. केंद्र सरकारनं राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी अंतर्गत पूरग्रस्त राज्यांना अर्थसहाय्य द्यावं अशी मागणी तेलुगू देसम पक्षानं केली. किनारपट्टीवरच्या राज्यांना हवामानाचा अचूक अंदाज देण्यासाठी देशात सक्षम यंत्रणा उभारायला हवी असं मत बिजू जनता दलाच्या नेत्यांनी व्यक्त केलं. राज्यसभेत आज ॲट्रोस्टॅट या अंतराळ वेधशाळेच्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल इस्रोचं अभिनंदन करण्यात आलं. यावर्षी 28 सप्टेंबरला ॲस्ट्रोसॅटचं प्रक्षेपण करण्यात आलं होतं. राज्यसभेचे अध्यक्ष मोहम्मद हमीद अन्सारी यांनी याबाबतचं निवेदन सभागृहात केलं. काँग्रेसच्या सदस्य सेल्जा यांना द्वारका इथल्या एका धार्मिक स्थळामध्ये विचारलेल्या प्रश्नावरून राज्यसभेत गदारोळ सुरू झाला. या गोंधळातच सदनाचं कामकाज आजच्या दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं. तामिळनाडूतील अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या संकटावर उपाययोजना करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण समितीची आज बैठक झाली. यावेळी बचाव कार्याची समीक्षा करण्यात आली. बैठकीला गृहमंत्री राजनाथ सिंह, संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर, गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू, निर्मला सीतारामन इत्यादी मंत्री उपस्थित होते. बैठकीविषयीचं सविस्तर निवेदन राजनाथ सिंह उद्या संसदेच्या दोन्ही सभागृहात करणार आहेत. सततच्या पावसामुळे तामिळनाडू आणि पुद्दुचेरीच्या उत्तर भागातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. चेन्नईच्या विमानतळासह बहुतांश भागात पुराचं पाणी साचलं आहे. पुरामध्ये अडकलेल्या नागरिकांना लष्कराच्या मदतीनं सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे. अतिवृष्टीमुळे चेन्नई विमानतळावरून होणारी सर्व उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. तसंच अनेक रेल्वेगाड्याही रद्द केल्या आहेत. तामिळनाडूवर ओढवलेल्या पूरसंकटाचा सामना करण्यासाठी केंद्र सरकार राज्य सरकारला सर्वतोपरी मदत करेल असं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांना दिलं आहे. राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांची शिक्षा माफ करण्याचा अधिकार तामिळनाडू सरकारला नसल्याचं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं. सरन्यायाधीश एच.एल. दत्तू यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त केलेल्या 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठानं तामिळनाडू राज्य सरकारची याचिका आज फेटाळून लावली. राजीव गांधी हत्या प्रकरणातल्या 7 आरोपींना मुक्त करण्याचा निर्णय तामिळनाडू सरकारनं घेतला होता. वास्तविक सर्वोच्च न्यायालयानं शिक्षा सुनावल्यानंतर त्या आरोपींची शिक्षा माफ करून त्याला मुक्त करण्याचा अधिकारच राज्य सरकारला नाही. त्यासाठी केंद्राची अनुमती घेण्याची आवश्यकता आहे असं या घटनापीठानं निकालात स्पष्ट केलं आहे. सिडकोच्या दक्षिण नवी मुंबई स्मार्ट सिटी प्रकल्पाचं उद्घाटन येत्या 4 तारखेला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे अशी माहिती सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. दक्षिण नवी मुंबईतील नियोजित विमानतळानजीकच्या पुष्पक नगरमध्ये हरित क्षेत्र स्मार्ट सिटी प्रकल्प 230 हेक्टर क्षेत्रात राबवण्यात येणार आहे. या भागात मूलभूत सुविधांचा विकास होणार असून ई-प्रशासन, स्वच्छ भारत कार्यक्रम, क्षमता वृद्धी प्रकल्प, बंदर शहर यांच्यावर एकूण 941 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. भारतातील या पहिल्या स्मार्ट सिटीचं काम डिसेंबर 2018 पर्यंत पूर्ण होईल असं नियोजन करण्यात आल्याची माहिती या पत्रकार परिषदेत देण्यात आली. राज्याची उपराजधानी असणाऱ्या नागपूर मेट्रोच्या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी फ्रान्सच्या शिष्टमंडळानं कर्ज देण्याची तयारी दर्शवली असल्याची माहिती या प्रकल्पाचे प्रबंध संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी आज नागपुरात दिली. फ्रान्सच्या शिष्टमंडळानं मेट्रो प्रकल्पाची पाहणी केल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये दीक्षित बोलत होते. यावेळी एजन्सी फ्रान्स डी डेव्हलपमेंटचे प्रकल्प समन्वयक ज्युलिएट पॅनरर आणि प्रकल्प व्यवस्थापक प्रिस्टिल डिकोलिंक उपस्थित होत्या. यापूर्वी जर्मनीच्या कंपनीकडून 3,880 कोटींचं कर्ज नागपूर मेट्रो प्रकल्पासाठी मंजूर झालं आहे. उर्वरित 900 कोटींची रक्कम आता फ्रान्सची कंपनी देणार आहे. या प्रकल्पासाठी भूमी अधिग्रहणाचं काम 70% जास्त झाल्याची माहिती दीक्षित यांनी यावेळी दिली.
जळगाव जिल्ह्यात चाळीसगाव तालुक्यात सायगाव इथल्या बंधाऱ्यामध्ये गिरणा धरणातून पाणी सोडलं असून 10 वर्षांनी बंधाऱ्यात पाणी आल्यानं ग्रामस्थ आणि शेतकरी आनंद व्यक्त करत आहेत. या बंधाऱ्याचं काम लोकसहभाग आणि महात्मा फुले जलसंवर्धन विभागामार्फत करण्यात आलं. चाळीसगाव तालुका दुष्काळग्रस्त असून अत्यल्प पाण्याच्या पावसानं पाणी अडवून ते नदीपात्रात साठवलं जावं यासाठी सायगाव, मांदुर्णे आणि पिलखोड या ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या गावातील ग्रामस्थांनी एकत्र येऊन लोकसहभागाद्वारे 20 लाख रुपये जमा केले आणि गिरणा नदीवर बंधाऱ्याचं काम सुरू केलं. या कामासाठी महात्मा फुले जलसंवर्धन विभागातर्फे 25 लाखांचा निधीही मिळाल्यानं या बंधाऱ्याचं काम पूर्ण होऊ शकलं. या बंधाऱ्यात गिरणा धरणातील पाण्याचं आवर्तन सोडण्यात आल्यानं तब्बल 10 वर्षांनी या ग्रामस्थांना मुबलक पाणी उपलब्ध झालं आहे. या पाण्यामुळे जवळपास 250 हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली येणार आहे. तसंच परिसरातील विहिरीचा जलस्तर वाढण्यास मदत होणार आहे. तिघं गावा मिळून आम्ही 20 लाख रुपये जमवले होते. तसेच आम्हाला महात्मा फुले जलसंवर्धन योजनेतून राजूदादा देशमुख यांनी 25 लाख रुपये मिळवून दिले. थोडं अपूर्ण काम राहिलं होतं ते पूर्ण करण्यात आलं आणि आता चांगल्या पद्धतीने आमचा पाण्याचा प्रश्न सुटलेला आहे. 7व्या वेतन आयोगानं शासकीय कर्मचाऱ्यांचे पगार वाढवले. मात्र अंगणवाडी कर्मचारी, निमशासकीय आणि शासकीय कंत्राटी कर्मचारी यांची पगारवाढ कधी होणार असा सवाल उपस्थित करत न्यू ट्रेड युनियन इनोव्हेटिव्ह या संस्थेनं मुंबईत आझाद मैदान इथं मोर्चा काढला. प्रत्येक कामगाराला रोजगार, कायम नोकरी, किमान वेतन 15,000 रुपये, महागाई भत्ता, कामगार विमा योजना, प्रॉव्हिडंट फंड तसंच प्रत्येक कर्मचाऱ्याला निवृत्ती वेतन मिळालंच पाहिजे अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. NTUI, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ, महाराष्ट्र राज्य गटप्रवर्तक आणि आशा स्वयंसेविका संघ, महाराष्ट्र म्युनिसिपल कामगार युनियन तसंच राज्य सार्वजनिक बांधकाम संघ या आणि इतर अनेक संस्थांच्या वतीनं हा मोर्चा काढण्यात आला होता. शासनानं कापसाला 8,000 रुपये प्रति क्विंटल भाव द्यावा तसंच संत्रा आणि सोयाबीन यांनाही चांगला दर दिला जावा अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आज नागपूर इथं एका पत्रकार परिषदेत केली. या मागणीबरोबर इतर विविध मागण्यांसाठी नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या काळात येत्या 8 तारखेला काँग्रेस मोर्चा काढणार असल्याचंही चव्हाण यांनी सांगितलं. राज्यात गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण दिसत नसल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. तामिळनाडू, बिहार या राज्यांना केंद्र सरकार मदत करत आहे. मग महाराष्ट्राच्या बाबतीत केंद्र सरकार उदासीन का दाखवत आहे असा प्रश्न अशोक चव्हाण यांनी यावेळी उपस्थित केला. स्ट्रॉबेरी म्हटलं की आपल्याला आठवतं महाबळेश्वर, पण आता अमरावतीमधल्या चिखलदरा तालुक्यातल्या मेळघाट या आदिवासी भागातही स्ट्रॉबेरीचं यशस्वी उत्पादन घेण्यात आलं आहे. त्याविषयीचा हा वृत्तांत. अमरावती जिल्ह्यातल्या मेळघाट या आदिवासी बहुल भागातल्या आदिवासी शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर वाढवून त्यांना सामाजिक विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन दरवर्षी अनेक कल्याणकारी योजना राबवतं. शेतकऱ्यांना ही टेक्नॉलॉजी पण नवीन होती आणि पीक पण नवीन आहे आणि सध्याची जी पारंपरिक पिकं आहेत त्याला पर्याय म्हणून हे स्ट्रॉबेरी पीक एक नवीन उत्पन्नाचा स्रोत निर्माण करू शकेल. जिल्हा प्रशासनातर्फे 100% आर्थिक सहाय्य दिल्यामुळे चिखलदरा तालुक्यातल्या 8 गावात 50 शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरीची लागवड केली आहे. इथला आदिवासी शेतकरी वर्षानुवर्ष पारंपरिक पिकं घेत असल्यामुळे उत्पन्नात विशेष वाढ होत नाही. त्यामुळे रोजगाराच्या संधी शोधायला त्यांना स्थलांतर करावं लागतं. श्री शिवाजी उद्यान महाविद्यालयानं स्ट्रॉबेरी लागवडीबाबत संशोधन केलं आणि प्रयोगाचा भाग म्हणून मागल्या वर्षी चिखलदरा तालुक्यात मोथा गावात 4 गुंठे शेतात स्ट्रॉबेरीची लागवड केली आणि हा प्रयोग यशस्वी देखील झाला. त्यानंतर 12.5 एकर क्षेत्रात स्ट्रॉबेरीची लागवड करण्यात आली. या भागात स्ट्रॉबेरी लागवडीचा पथदर्शी प्रकल्प राबवण्यासाठी 78 लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. 50 शेतकऱ्यांच्या प्रत्येकी 10 गुंठे अशा एकूण 12.5 एकरात ठिबक सिंचन आणि मल्चिंग फिल्मचा वापर करून विनिडर डॉन आणि कामारोजा या जातीच्या महाबळेश्वर इथून आणलेल्या रोपांची लागवड करण्यात आली. स्ट्रॉबेरीच्या यशस्वी लागवडीमुळे इथल्या आदिवासी शेतकऱ्यांचं आर्थिक जीवनमान उंचावायला निश्चितच मदत होणार आहे. महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमीच्या अल्पसंख्याक विकास विभागातर्फे आयोजित नाट्य महोत्सवाला आजपासून मुंबईत सुरुवात झाली. बेगम कुदुसिया जैदी यांच्या स्मृती शताब्दी निमित्तानं हा नाट्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या उद्घाटन सोहळ्याला साहित्य अकादमीचे अध्यक्ष अब्दुल रऊफ खान उपस्थित होते. मुंबईसह भिवंडी, सोलापूर या 3 ठिकाणी हे महोत्सव होत आहेत. 2 दिवस चालणाऱ्या या नाट्य महोत्सवामध्ये विविध विषयांवरची नाटकं सादर होणार आहेत. हम लोग कब तक इस कमरे में टांगे सिकोड़कर बैठे रहेंगे?
तुम्हारे लिए हमने किस किस से लड़ाई मोल नहीं। अपंगत्व असणाऱ्या मुलांच्या कलागुणांना क्रीडा स्पर्धांमुळे चांगला वाव मिळत असून अपंगांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी मदत करत आहे असं प्रतिपादन सोलापूरचे जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी आज केलं। सोलापूर जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्या वतीनं जिल्हास्तरीय अपंग क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सवाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते। सोलापूरच्या इंदिरा गांधी स्टेडियमवर सुरू झालेला हा महोत्सव 2 दिवस चालणार असून जिल्ह्यातील 130 शाळांमधील 500 स्पर्धक यात सहभागी झाले आहेत। हवामान। येत्या 36 तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। राज्यात सर्वात कमी तापमान गोंदिया इथं 15.6 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं आहे। तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल तापमान 35, किमान 21, नागपूर 32, 16, पुणे 32, 18, औरंगाबाद 33, 18, नाशिक 32, 17, कोल्हापूर 32, 21, रत्नागिरी 36, 23, सोलापूर 34, 23 आणि अमरावती 33, 17। ठळक बातम्या पुन्हा एकदा। विमान वहन दुरुस्ती विधेयक लोकसभेत संमत, भारतीय मानक ब्युरो विधेयकही पटलावर। तामिळनाडूमध्ये सतत कोसळणाऱ्या पावसामुळे पूरस्थिती गंभीर, केंद्र सरकार तामिळनाडूच्या पाठीशी, पंतप्रधानांचं आश्वासन। लोकसभा आणि राज्यसभेतही पूर परिस्थितीवर चर्चा, गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक, उद्या संसदेत निवेदन। राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांना मुक्त करण्याचा अधिकार तामिळनाडू राज्य सरकारला नाही, सर्वोच्च न्यायालय। दक्षिण नवी मुंबई स्मार्ट सिटी प्रकल्पाचं काम 4 डिसेंबरपासून सुरू होणार आणि नागपूर मेट्रो प्रकल्प पूर्ण करण्यासाठी फ्रान्सची कंपनी कर्ज पुरवठा करण्यास तयार। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। मुंबईची जीवनवाहिनी मानली जाणाऱ्या लोकलमधून रोज लाखो नागरिक प्रवास करतात। या प्रवासादरम्यान त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो। प्रवाशांच्या विविध समस्या आणि त्यांच्या मागण्या या विषयावर प्रकाश टाकण्यासाठी ऑल इंडिया पॅसेंजर असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल यांना आज 9:30च्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे। तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर। तोपर्यंत नमस्कार।